जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण SRPF बल गट क्रमांक 4 नागपूरसाठी अंदाजित कट ऑफ किती जाणार आहे ते बघणारा विद्यार्थी मित्रांनो, अजूनपर्यंत ऑफिशियल मेरिट निवड यादी तात्पुरती निवड यादी लागलेली नाही आहे। पण काही विद्यार्थ्यांची मागणी होती की सर कट ऑफ किती जाईल, कारण की टॉप टू बॉटम ही यादी आलेली आहे। आपल्याला माहिती आहे का टॉपरला 190 गुण पडलेले आहे, विद्यार्थ्यांना खूप चांगल्या प्रकारे मार्क पडलेले आहे। पण तरी पण जागेची संख्या जास्त असल्या कारणाने या घटकामध्ये या SRPF बल गट क्रमांकामध्ये SRPF 4 मध्ये कट ऑफ हा कमीच जाणार आहे। काही कास्ट वगळता काही कास्टचा 180 181च्या आसपास जाणार आहे, उदाहरणार्थ OBC वगैरे। पण काही कास्ट या नॉर्मलच लागणार आहे, कारण की पेपरची लेवल थोडी हलकीशी विद्यार्थ्यांना हार्ड गेलेली आहे। पण हार्ड यासाठी गेलेली आहे की कारण की विद्यार्थ्यांना पेपर हा थोडासा जमला नसावा। ठीक आहे, तर पहा इथे ओपन हा 184 मार्क कट ऑफ गेलेला आहे आणि आपण जो कट ऑफ सांगतो आहे त्याच्या आसपास तुम्हाला 1 मार्क कमी असेल तर तुमचं काम इथे होऊ शकतं, कारण की इथे समांतर आरक्षणामध्ये किती विद्यार्थी आहे काय विद्यार्थी ते आपण मोजलेले नाही, फक्त आपण सर्वसाधारण मेरिट काढलेलं आहे आणि यावरूनच तुम्ही जे समांतर आरक्षणमध्ये रिझर्वेशन आहे ते 5 ते 8 मार्क कमी लागण्याची शक्यता आहे तुमच्या कास्टनुसार। तर पहा पहिला जो आहे ST 171 मार्कवर कट ऑफ जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो इथे, आणि शेवटचे जे विद्यार्थी आहेत ते 171 एजनुसार मागे पुढे पडतील। ठीक आहे, त्यानंतर OBC 181 जाणार आहे, जागा भरपूर होत्या तरी पण कट ऑफ इथं थोडा हलकासा वाढलेला दिसतो आहे। त्याचं कारण काय आहे, कारण की जागा भरपूर होत्या प्रत्येकच कास्टला आणि कॉम्पिटिशन हे जास्त झालेलं आहे प्रत्येकच कास्टमध्ये। बघू शकता SCBCला सुद्धा चांगलाच कट ऑफ गेलेला आहे 172, त्यानंतर EWSला इथे चांगला कट ऑफ गेलेला आहे 169। ठीक आहे, त्यानंतर SBCला सुद्धा चांगला कट ऑफ गेलेला आहे 174 कट ऑफ गेलेला आहे। NTDला नेहमीप्रमाणे हाय कट ऑफ म्हणू शकतो पुण्याला 180 मार्कवर कट ऑफ गेलेला आहे। NTCला सुद्धा जवळपास नॉर्मल कट ऑफ गेला आहे 176, पण इथे अचंब करण्यासाठी म्हणजे NTB सारखी कास्ट इथे 180वर कट ऑफ गेलेला आहे। हाय कट ऑफ म्हणू शकतो आपण, NTBचा एवढा जात नाही, NTC आणि NTD त्यानंतर VJच्या खालीच असतो कट ऑफ NTBचा, पण इथे वाढलेला दिसतो आहे। त्यानंतर VJA 178 कट ऑफ लागलेला आहे, इथे NTBपेक्षा सुद्धा कमी VJAचा लागलेला आहे, आणि SC 175 कट ऑफ गेलेला आहे। तर इथं हा एक अंदाज आहे विद्यार्थी मित्रांनो, अजूनपर्यंत ऑफिशियल कट ऑफ लागलेला नाही आहे, निवड यादी लागलेली नाही आहे। तर ऑफिशियल कट ऑफ आला की तुम्हाला नक्कीच व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट करण्यात येईल, आणि ज्या विद्यार्थ्यांना याच्या आसपास 1 मार्क तुम्हाला कमी असतील आणि जे रिझर्वेशनमध्ये असतील, म्हणजे उदाहरणार्थ होमगार्ड माजी सैनिक वगैरे, त्यांना 10 ते 8 मार्क जरी कमी असतील तर तुमचं इथे काम होऊन जाईल। माजी सैनिकला तर भरपूर 15 मार्क जरी कमी असतील तर होऊन जाईल, आणि बाकी प्रकल्पग्रस्त पोलीस पाल्य यांनासुद्धा 10-12 मार्क कमी असतील तरी काम होऊन जाईल तुमचं। फक्त होमगार्ड आणि प्रकल्पग्रस्त यांना 5 ते 8 मार्कच्या दरम्यान कमी असतील तर तुमचं काम होऊ शकतं। तर हा एक अंदाज आहे विद्यार्थी मित्रांनो, अंदाजित कट ऑफ आपण सांगितलेला आहे विद्यार्थ्यांच्या मागणीवरून। तर व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। टॉप टू बॉटम लिस्ट ही आपल्या चॅनलवर टाकण्यात आलेली आहे।